गणराया, आमच्या मनूला लवकर बरं वाटू दे रे बाबा. तिला नाचत नाचत तुझ्या स्वागताला येऊ दे. घ्या. द्या. अजून एक द्या. एकच. एकच. हो. मनू, बाप्पाला नमस्कार कर आणि सांग चांगली बुद्धी दे. लवकर बरं कर. घे. काय झालंय आमच्या बबडीला? रुसाला काय झालंय? बाप्पा काय म्हणाल माहिती का? 1 वर्षभरानंतर तुमच्या घरी आलोय आणि मनू आमच्या रागवली. काय झालं काय तुला रागवायला? आजो, मला गणपती बघायला जायचंय बाहेर. बाबा मला कसं खांद्यावर बसवून फिरवायचा आणि तुम्ही पण त्यांना फिरवायचा. मला पण बघायचंय. एवढं कारण झालं रुसाला? चला आपण जाऊया. अहो काहीतरीच काय. आणि ती हट्टीपणा करत बसेल. आणि मी तिला पूर्ण बरे वाटेस्तवर कुठेही गर्दीत बाहेर जाऊ देणार नाही. चला. कसले नसते लाड करता हो तुम्ही? आजीचं अजिबात ऐकायचं नाही. आपण गणपती बघायला जायचं म्हणजे जायचं. ओके. चला. आता गणपती बघण्यापूर्वी एक अट आहे. डोळे घट्ट मिटून घ्यायचे. मिटा. 1 2 3. आणि डोळे जेव्हा उघडाल तेव्हा मोठा रावण समोर दिसेल हसतानाचा. कसा असते तो? हे बघा, कुंभकर्ण रावणाचा भाऊ. झोप अतिशय प्रिय. सारखा झोपत असतो. बाबांसारखा. हा. घरात गणपती आले याची सुद्धा कल्पना नाही त्यांना. कशाने म्हणजे कशाने उठत नाही तो. गुदगुल्यांनी पण नाही, त्याची कल्पना नाही मला, पण करून बघतो. अरे बापरे, वागोबा. अहो उठा. आत्ता आपण कोणाला बघितलं? कुंभकर्णाला. आणि आता शूर्पणखा. छान. देऊन उदाहरण कसलं दिलं? तर राक्षसिणीचं. टाका लाल लागले तुझ्या. ते पुसा दे. सॉरी देवी देवी, नाही तर आपल्याला मोदक मिळणार नाहीत. आता आपण कालिया मर्दनाचा देखावा बघूया. ए रुचा, थांब थांब थांब. अरे गोवर्धन पर्वताचा देखावा. या 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 या. हा बघा, हा देखावा बघा. कृष्णाने एका करगणीवर गोवर्धन पर्वत उचलला होता आणि गावकऱ्यांना पावसापासून वाचवलं होतं. तो देखावा.
घर, जिथे गोष्टी रंगतात आणि नाती सजतात. अश्वमेध स्पेसेस तर्फे आपणा सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. अश्वमेध स्पेसेस, मनात घर करणारी जिव्हाळ्याची घरं.